हाय फ्रेंड्स, नुकताच जोशी या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPCसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 8 पाहणार आहोत आणि हे प्रश्न विज्ञानावर आधारित आहेत. काही थोडेसे वेगळे आहेत, पण जास्त प्रश्न विज्ञानावर आधारित आहेत आणि हे सर्व प्रश्न आरोडलच्या परीक्षांना ॲक्च्युअलमध्ये विचारलेले आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच अगोदरचे 7 व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये RRB NTPCची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आजचा पहिला प्रश्न आहे, पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे? तर पृथ्वी 2 हे जे क्षेपणास्त्र आहे त्याचा पल्ला हा 200 किलोमीटर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, 200 किलोमीटर. सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत प्रकल्प कोठे उभारला गेला? तर सार्वजनिक क्षेत्रामधील जो पहिला खत प्रकल्प आहे ना, तो सिंद्री या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम केव्हा सुरू झाला? तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम जो आहे ना, तो 1958 मध्ये सुरू झालेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, 1958. जल प्रदूषण नियंत्रण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर जल प्रदूषण नियंत्रण कायदा करणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. पहिला दळणवळण उपग्रह कोणता? तर पहिला दळणवळण उपग्रह हा ॲपल आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, ॲपल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना ही 1970 मध्ये करण्यात आलेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, 1970. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च हे जे आहे ना, हे कल्पक्कम या ठिकाणी आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, कल्पक्कम. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना केव्हा करण्यात आली? तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना ही 1957 मध्ये करण्यात आलेली आहे आणि ते आपल्या मुंबईमध्ये आहे. अप्सरा ही अणुभट्टी डॅश डॅशपासून कार्यरत आहे. तर अप्सरा ही जी अणुभट्टी आहे ना, ती 1956 पासून कार्यरत आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. ध्रुव ही अणुभट्टी कोठे आहे? तर ध्रुव ही जी अणुभट्टी आहे ना, ती मुंबई या ठिकाणी आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहिजे. त्याआधी जर तुम्हाला RRB NTPCसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ईबुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी 3 विषयांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि हा सिलेबस तुम्हाला RRB NTPCसाठी आहे. पुढचा प्रश्न आहे, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? तर नोएडा हे जे औद्योगिक शहर आहे ना, ते उत्तर प्रदेश या राज्यात आहे. दिल्लीच्या जवळ आहे, परंतु ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. डॅश डॅश हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. तर बेंगलोर म्हणजे कर्नाटकची राजधानी बेंगलोर किंवा बंगळुरू हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. तर महाराष्ट्रामध्ये ना, पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, पुणे. त्याच्या पुढे त्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL असं सुद्धा म्हटलं जातं. भारतामध्ये दूरदर्शनची सुरुवात डॅश डॅशमध्ये झाली. तर भारतामध्ये दूरदर्शनची सुरुवात ही 15 सप्टेंबर 1959 मध्ये झालेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. गोवर हा रोग कशापासून होतो? तर गोवर हा जो रोग आहे ना, तो विषाणूमुळे होत असतो. विषाणूजन्य तो आजार आहे. मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर मलेरिया जो रोग आहे तो आदिजीव याच्यापासून होतो. ए हे त्याचं उत्तर आहे, आदिजीव. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? तर कुत्रा चावल्यानंतर मुळामध्ये रेबीज हा रोग होतो आणि रेबीज रोगाचं महत्त्वाचं लक्षण काय आहे? तर ज्या व्यक्तीला रेबीज हा रोग झालेला आहे तो पाण्याला घाबरतो, मग त्यालाच आपण हायड्रोफोबिया असं म्हणतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. जीवाणू किती प्रकारचे असतात? तर जीवाणू जे आहेत ना, ते 3 प्रकारचे असतात. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा डॅश डॅशमुळे मिळते. तर सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ना, ती केंद्रकीय सम्मिलन याच्यातून मिळते. ए हे त्याचं उत्तर आहे. इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट कोठे आहे? तर इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट जो प्रोजेक्ट आहे ना,
तो बेंगलोर या ठिकाणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, बेंगलोर. पुढचा प्रश्न आहे, नवीन तंत्रज्ञानामुळे कोणत्या गोष्टींचा उपयोग वाढला आहे? तर नवीन तंत्रज्ञानामुळे यांत्रिक शेतीचा उपयोग वाढलेला आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी कोठे आहे? तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ही डेहराडून या ठिकाणी आहे. डेहराडून जे आहे ते उत्तराखंड राज्यात आहे. डॅश डॅश प्रणालीचे स्वरूप ज्ञानार्जनाच्या हेतूनुसार बदलते. तर वर्गीकरणात्मक प्रणालीचं जे स्वरूप आहे ना ते ज्ञानार्जनाच्या हेतूनुसार बदलते. कोणत्या शास्त्रज्ञाला अनुवंशशास्त्राचा जनक म्हणून संबोधतात? तर ग्रेगरी मॅडेल यांनाच अनुवंशशास्त्राचा जनक म्हणून संबोधलं जातं. अनुभवजन्य शास्त्रे डॅश डॅशवर अवलंबून असतात. तर अनुभवजन्य शास्त्रे हे वस्तुस्थितीवर अवलंबून असतात. सी हे त्याचं उत्तर आहे, वस्तुस्थिती. बुद्धिमापन शास्त्राचा जनक कोणास मानले जाते? तर बुद्धिमापन शास्त्राचा जो जनक आहे ना तो अल्फ्रेड बिनेट यांना मानलं जातं. जे एस मिलचे 5 डॅश डॅश पद्धती मांडल्या. तर जे एस मिलने 5 विगमनात्मक पद्धती मांडलेल्या आहेत. ए हे त्याचं उत्तर आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची लक्षणे कोणती? तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची लक्षणं वरील सर्व आहेत, म्हणजे सुसंघटित संशय, पुराव्यावर भर, वस्तुस्थिती, ही सर्व म्हणजे डी हे त्याचं उत्तर आहे. शिक्षणाचा सर्वात उत्तम प्रकार कोणता? तर शिक्षणाचा सर्वात उत्तम प्रकार आहे तो आहे अभ्यस्त अवधान, हे त्याचं उत्तर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की भारताचा पहिला 2G इथेनॉल प्लांट कोठे स्थित आहे? भारताचा पहिला 2G इथेनॉल प्लांट कोठे स्थित आहे? आणि ऑप्शन आहेत उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि नवी दिल्ली. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला RRB NTPCसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल तर विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं विकत घ्या. ही तुम्हाला पोस्टाने घरपोच मिळतील, दुकानावर नाही मिळत. आणि ती मागवायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.